मुन्ना झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला ही आता है। जय भीम जय शिवराय भावनांनी बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेंडिंग ॲटिट्यूडवाला स्टेटस क्रिएट करणार आहोत आणि आता तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितलाच असेल, खूप कडक व्हिडिओ झालेला आहे आणि असा स्टेटस तुम्हाला पण बनवायचा असेल तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठे स्किप नका करू। आणि आजचा जो स्टेटस आहे आपण काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल दिलं ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता। पण तिथं डाउनलोड करण्यास काही भावांना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल जो असतं ते सर्व काही मी त्या व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो। टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तुम्हाला टेलिग्रामचं नाव स्क्रीनवरती दिसत आहे, लगेच जॉईन करून घ्या, ठीक आहे। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी पण काही पर्सनली बोलायचं असेल तर तुम्ही सिम्पली आपल्या इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता, लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये किंवा तुम्हाला इंस्टा आय डी स्क्रीनवरती दिसत आहे। आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करून टाका, कारण की तुम्ही नंतर विसरतात। आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब पण करून टाका, कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेंडिंग एडिटिंग घेऊनच असतो, तर तिथं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल। आणि सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नाही, ते अगदी फ्रीमध्ये असतं। तर तुम्हाला खाली लाल कलरचं बटन दिसत असेल, फक्त त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ऑल ओवरती डन करून ओके करायचं आहे। तर चला जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया। ओके, तर गाइज आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं। ओपन केल्याच्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि 1.1 हा 3 नंबरचा रिस्यू सिलेक्ट करायचा आहे। रिस्यू सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जातं। तर सगळ्यात पहिले तुम्हाला एक टेक्स्ट पीएनजी ॲड करायची आहे। तर बघू शकता आपण टेक्स्ट पीएनजी ॲड केलेली पीएनजीवरती क्लिक करायचं। तर तुम्ही एक नंबरच्या ऑप्शन असतं परफेक्टपणे मध्यभागी ॲड करून घेऊ शकता। अशा प्रकारे थोडंसं छोटं करूया आणि इथं डबल मायनसचं ऑप्शन दिसत असेल, यावरती क्लिक करून याला ओके करायचे। ओके केल्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले इथं लेअर ऑडिओच्या ऑप्शनवरती जायचं आहे। ऑडिओच्या ऑप्शनमध्ये जाऊन आपल्याला सगळ्यात पहिले ऑडिओ ॲड करायचा आहे। तर आपण ऑडिओ ॲड करून घेऊया। ऑडिओ ॲड झालेला आहे। ऑडिओ ॲड झाल्याच्यानंतर बघू शकता आपल्याला याचं जे हा जो इथपर्यंत आपल्याला बॅकग्राऊंड घेऊन टाकायचं आहे। पुढं बघू शकता 5.1 पर्यंत घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला करायचं काय, इथं बघू शकता 3 इमेजेस ॲड करायचे। तर आपल्याला इथं मीडियाचं ऑप्शन दिसत असेल त्यावरती क्लिक करायचे। क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला इथनं 3 इमेजेस ॲड करून घ्यायचे। तर सिम्पली आपण 3 इमेजेस आता ॲड करून घेऊया। तर 1 2 आणि अजून एक ॲड करतो मी। तर अशा प्रकारे आपल्याला 3 इमेजेस ॲड करायचे। तर हा करतो, बघू शकता अशा प्रकारे 3 इमेजेस ॲड केल्याच्यानंतर याच्यावरती क्लिक करायचे आणि ते क्लिक ग्राफिक्सवरती जायचं आणि यामधलं आपल्याला कॉल मी डीजेमधलं 1 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे। बघू शकता हा वाला 2 नंबरच्या वरती क्लिक करायचं आहे। 2 नंबरचा इफेक्ट आपल्याला ॲड करायचा आहे, 1 नंबरचाच ॲड करायचा, ठीक आहे। 3वरती पण आपल्याला 1 नंबरचाच इफेक्ट ॲड करायचा आहे। ॲड केल्याच्यानंतर बघू शकता आपल्याला फोटोवरती क्लिक करायचं आणि याला असं झूम करायचं आहे, फक्त बघू शकता फुल स्क्रीन, ठीक आहे। डबल मायनसचा ऑप्शन दिसत असेल, याला तुम्हाला इनेबल करायचं आहे। तर हा फोटो थोडासा खाली आलेला मी परफेक्टपणे ॲडजस्ट करतो। त्यानंतर करायचं काय, बघू शकता आपल्याला इथं 3 बीट दिसत आहे। तर या 3 बीटवरती आपल्याला तिन्ही पण फोटो ॲड करायचे। तर बघू शकता इथंपर्यंत ही आपली पहिली बीट सुरुवात संपते। तर इथं कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करून सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। त्यानंतर बघू शकता इथं यायचं आणि इथं आल्याच्यानंतर परत कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करून सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। त्यानंतर आपले 2 बीट मॅच झालेले आणि तिसरी बीट इथनं सुरुवात होती। तर इथं आल्याच्यानंतर इथनं आपल्याला आणखीन एक कट लावून घ्यायचा अशा प्रकारे, ठीक आहे। त्यानंतर करायचं काय, इथं व्हिडिओच्या पुढं जायचं आहे। पुढं गेल्याच्यानंतर इथं बघू शकता आपल्याला मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि इथनं आणखीन फोटो ॲड करायचे, ठीक आहे। तर आपण काही फोटो ॲड करून घेऊया। तर हा एक ॲड करून घेऊया आणि लास्टला हा एक, ठीक आहे। आपण 4 फोटो ॲड केलेले आहे। त्यानंतर या फोटोची लेंथ जी आपल्याला कमी करायची, ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे आणि अशा प्रकारे राहून देऊया। तर बघू शकता अशा प्रकारे राहून द्यायची, ठीक आहे। एवढे राहून देऊया। इथं थोडासा इकडची साईज कमी करून घेऊया, इकडची वाढवूया। बघू शकता अशा प्रकारे ठेवायची तुम्हाला काही। आपण बीटनुसार आणखीन मॅच करणार आहोत। यावरती क्लिक करायचं आणि याच्यामध्ये आपण थोडंसं ऐकून घेऊया, त्यानुसार कट मारून घेऊया, ठीक आहे। आणि फोटो आपल्याला झूम करायचे, ठीक आहे। अशा प्रकारे बघू शकता
डबल मारण्याच्या ऑप्शन कैचीच्या साईडच्या ऑप्शन जाऊन जे फोटो ॲड झालेले नाही त्या फोटोला आपल्याला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं. ॲड केल्याच्यानंतर आपण हा पण बघून घेऊया. अशा प्रकारे 3 नंबरचा आपण ॲड करून घेऊया. बघू शकता. आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. बघू शकता अशा प्रकारे. आणि आपल्याला इथं बीटनुसार थोडंसं ऐकून घेऊया. तर आपल्याला असं एवढं इथं एक कट लावायचा आहे. बघू शकता. इथं कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करून 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं परत बीट सुरुवात होती फास्टमध्ये. तर आपल्याला इथं पण एक कट लावून घ्यायचा. ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे. आणि याची साईज थोडीशी वाढवून घेऊया. इथं परत एक कट लावायचा आहे अशा प्रकारे. बघू शकता. आणि एक लास्टला इथे. आणि आता जो समोरील पार्ट आहे अशा प्रकारे कमी करायचं. त्यानंतर आपल्याला करायचं काय, इथं बघू शकता या 1 नंबरच्या व्हिडिओवरती क्लिक करायचं. इथं क्लिक ग्राफिक्सवरती जायचं आणि हा ओव्हरऑल इफेक्ट तुम्हाला डाउनलोड करून घ्यावा लागेल. हा डाउनलोड करण्यासाठी इथं गेट मोडवरती जायचं आहे. डाटा ऑन करून हा इफेक्ट तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. यावरती क्लिक करायचं. 1 नंबरच्या याच्यावरती 1 नंबरचा ॲड करायचा आहे. 2 नंबरच्या फोटोवरती परत आपल्याला त्याच याच्यामध्ये जाऊन 2 नंबरचा ॲड करायचा आहे. 1 नंबरच्या याच्यावरती परत क्लिक करायचं आहे आणि त्यामधलाच 1 नंबरचा आपल्याला ॲड करायचा आहे. 2nd नंबरच्या याच्यावरती क्लिक करायचं आणि परत 2nd नंबरचा ॲड करायचा आहे. बघू शकता. अशा नंतर आपण 2 पार्ट केलेले फोटोच्या. तर 1 नंबरच्या पार्टवरती आपल्याला पहिला ॲड करायचा आहे. 2 नंबरच्या पार्टवरती दुसरा ॲड करायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर परत आपल्याला सगळ्याच्यावरती अशाच प्रकारे हा 1 नंबर आणि 2 नंबरवरती 2 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे त्यामधला. ठीक आहे. बघू शकता आपण सगळ्या याच्यावरती ॲड केलेला आहे. त्यानंतर आपल्या व्हिडिओच्या नंबरला यायचं, लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं. मीडियावरती गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक व्हिडिओ मिळेल. तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. बघू शकता हा वाला व्हिडिओ. कैची साईजचे ऑप्शन जाऊन याला तुम्हाला फुल टू स्क्रीन करायचं आहे. फुल स्क्रीन केल्याच्या नंतर बघू शकता इथं यावरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर आपल्याला इथं जिथपर्यंत आपला हा व्हिडिओ आहे तिथपर्यंत ठेवायचं आहे आणि याचा समोरील पार्ट कट करून टाकायचा आहे. जिथपर्यंत आपलं बॅकग्राऊंड आहे तिथपर्यंतच ठेवायचं आहे. त्यानंतर करायचं काय, व्हिडिओच्या 1 नंबरला यायचं आहे, लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि मीडियावरती गेल्याच्यानंतर आपल्याला इथनं एक व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ आपल्याला इथं पुढं जिथं आपले जे 3 फोटो सोडल्याच्यानंतर पुढं फोटो निघायला सुरुवात होते तिथे यायचे ना, हा व्हिडिओ ॲड करायचा आहे. कैची सर्च ऑप्शन घेऊन याला फुल टू स्क्रीन करायचा आहे. बॅक यायचं आहे. खाली ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला याला मल्टिप्लायवरती किंवा स्क्रीनवरती सोडायचं आहे. तुमच्या हिशोबाने तुम्ही सोडू शकता. ठीक आहे. आणि त्यानंतर याचा समोरील पार्ट आपल्याला कट करायचा आहे. व्हिडिओच्या 1 नंबरला यायचं आहे. व्हिडिओच्या 1 नंबरला आल्याच्यानंतर जिथनं फोटो निघायला सुरुवात होती तिथे यायचं आहे. तिथं आल्याच्यानंतर आपल्याला लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक PNG मिळून जाईल. ती PNG तुम्हाला ॲड करायची. बघू शकता ही वाली PNG आहे आणि अशा प्रकारे झूम करायचं आणि इथं खाली ॲडजस्ट करून घ्यायचं. बघू शकता इथं खाली मी ॲड करतो आहे. अशा प्रकारे इथं खाली ॲडजस्ट करायचं. ह्याची जी लिंक ती शेवटपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत. त्यानंतर आपल्या व्हिडिओ जिथं फोटो निघत आहे परत तिथं यायचं आहे. तिथं आल्याच्यानंतर आपल्याला याला थोडंसं खाली सरकावं लागेल. परत लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्यानंतर इथनं तुम्हाला हा डायलॉगची PNG आहे ती PNG आपल्याला ॲड करायची. ठीक आहे. बघू शकता. आणि इथं खाली ॲड करून घ्यायची आहे आणि हिची पण जी लेंथ ते शेवटपर्यंत घेऊन टाकायची. जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत. व्हिडिओच्या 1 नंबरला यायचं आपल्याला, लेअरवर जायचं, मीडियावरती जायचं आणि इथनं तुम्हाला एक बॉर्डर PNG मिळेल. ती बॉर्डर PNG ॲड करायची. बघू शकता आपण बॉर्डर PNG ॲड केलेली. कैची सर्च ऑप्शन जायचं आहे, फोटो स्क्रीन करायचे आणि इथं तुम्हाला हिची पण जी लेंथ ते शेवटपर्यंत घेऊन टाकायची. शेवटपर्यंत घेतल्याच्यानंतर बघू शकता आपल्याला परत व्हिडिओच्या 1 नंबरला यायचं, लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आणि इथनं तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. हा वाला व्हिडिओ आहे. व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर याला असं बघू शकता अशा प्रकारे ॲड करायचं आहे. यावरती एक ॲडिओ येतो, ॲडिओ ऑफ करायचा आहे सगळ्यात पहिले. ॲडिओ ऑफ केल्याच्यानंतर बॅक यायचं, खाली ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर आपल्याला या व्हिडिओचा एक डुप्लिकेट सिलेक्ट करायचा आहे आणि इथं 3 डॉटवर आणि याला एक समोरील पार्ट पुढं ॲड करायचा आहे. बघू शकता असा शेवटपर्यंत जाईल आपला असा. ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर करायचं काय, आता जो व्हिडिओ आहे तुमचा पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. यामध्ये आपल्याला एक लोगो ॲड करायचा आहे. लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुमचा जो लोगो असेल तो लोगो ॲड करून घ्यायचा आहे. तर मी सिम्पली माझा यूट्यूबचा लोगो ॲड करतो. याची साईज आपल्याला छोटी करायची आणि इथं खाली ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे. आणि याची जी लेंथ ते शेवटपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत. ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे. आणि हा जो लोगो आहे वरला टेक्स्ट PNG आपली
डायलॉगची थोडीशी वरती सरकून घ्यायची, थोडंसं मोठं करून घेऊया आणि इथं ॲडजस्ट करायचं आहे आणि ठीक आहे. आता ओके झालेलं आहे. तर आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला. मी प्ले करून दाखवतो, साऊंड फुल करूया. मुन्ना झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला ही आता है. तर बघू शकता एकदम कडकपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. आता करायचं काय, तर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल पण मात्र नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.